आज आमचा अचानकच सागरेश्वरला जायचा प्लॅन ठरला. तसा तर खूप कंटाळा आला होता, त्यामुळे मूड तर नव्हता जायचा, पण आपल्या माणसांबरोबर फिरायला जायची मजाच वेगळी असते. म्हणून पटकन आम्ही सगळ्यांनी आवरून घेतलं आणि आम्ही निघालो सागरेश्वरच्या दिशेने. सागरेश्वर हे ताकारी जवळील एक पवित्र देवस्थान आहे आणि इथे पुरातन असे स्वयंभू शिवलिंग आहे. त्याचबरोबर सागरेश्वर अभयारण्य हे देखील खूप प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ आहे. गाडी पार्क करून आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने. बघा इथले वातावरण किती सुंदर आहे. चारही बाजूनी शांतता, भक्तांची श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा स्पष्टपणे इथे जाणवते. पहिले तर कुंडामध्ये हातपाय धुवून घेतले. इथे 3 पाण्याचे कुंड आहेत ज्याचे पाणी कधीही आटत नाही. एका कुंडामध्ये भरपूर असे मासे देखील होते आणि मासे बघून चिमणीची रिॲक्शन बघा. नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. दर्शन घेऊन मन अगदी हलकं आणि प्रसन्न झालं. बाहेर येताच यांची अशी काय मस्ती चालू होती. बाहेर आलोयच तर काहीतरी खाऊन जावं म्हटलं म्हणून घेतली पाणीपुरी. आमच्या बरोबर चिमणी देखील पाणीपुरी एन्जॉय करत होती. नंतर आम्ही गेलो कुल्फीच्या गाड्यावर. आम्ही तिघांनी कुल्फी घेतली होती आणि चिमणीला आम्ही बदाम शेक घेतलं होतं. बघा बदाम शेक पिऊन चिमणीला कशी मिशी आली आहे ते. घरी परत येताना देवराष्ट्रीमध्ये चिमणीचे फॅन्स भेटले होते, त्यांच्या घरी देखील गेलो. घरी परत येताच चिमणीच्या पप्पांना दिसला झाडावर अडकलेला पतंग. मग काय लगेच पतंग घेतला काढून. फुकटचा पतंग भेटलेला नंतर आमच्या चेहऱ्यावर दिसतच असेल, पण तो फार काळ टिकणार नव्हता. लावून पतंग तर आमचा तयार होता. उत्साह तर काय फुल ऑन, पण पतंग तर काय वर जायचं नावच घेत नव्हता. पण आम्ही काय हार मानणाऱ्यातले आहोत काय. एका मागे एक आमचे प्रयत्न चालूच होते. कसाबसा पतंग थोडाफार वरती गेला आणि तेवढ्यात आमची दोऱ्याची गुंडीच हरवली आणि आता ती आम्हाला कुठे सापडली हे तुम्हीच बघा. आता सगळ्या करामती बास करूया म्हटलं, कारण आज हे जाणार होते मुंबईला, त्यामुळे यांची पॅकिंग वगैरे सगळे करायचे होते. आणि इथे तूप भरण्यासाठी आम्ही काय जुगाड केलंय बघा. मम्मी, आई आणि मायडीच्या इथे चालल्या होत्या सजुऱ्या करायच्या. सगळ्यांची नुसती गडबड उडाली होती. यांचं पण बॅग पॅक करायचं चाललं होतं. सगळं साहित्य घेऊन आम्ही आलो स्टेशनवर. आम्ही सगळे इथे ट्रेनची वाट बघत बसलो होतो आणि ह्यांना तर बघा घरी जायचा किती आनंद झालाय. ह्यांना ट्रेनमध्ये बसून मी देखील घरी येऊन झोपी गेलो, कारण मला देखील उद्या जायचे होते.